मित्रांनो नमस्कार. हे बघू शकता तुम्ही पवन आलाय वायचापूरचा पंकज शेठ राजपूत यांना भालूरची गाडी लागली. भालूरचीच ना, भालूरची मोठा ढोल घेऊन गाडी लागलेली. तर आज माऊली पाहतोय का, माऊलीमधून आतून बाहेरून एलियन पाळणार आहे, आतून माऊली पाळणार आहे. मित्रांनो तब्येत वगैरे बघा कशी आहे तुम्ही वाटायची. मोठा राखीस चला मित्रांनो, आता तुम्हाला एलियन आला का मग दाखवतो मी तिची गाडी कशी पळते काय पळते सर्व दाखवू आज तुम्हाला. आज लय दिवसानंतर एलियन उतरतोय मैदानामध्ये. माग याला गेलते ना कोपडीला, पाऊस आला ना तिकडं, गाड्या झाल्या नव्हत्या ना, पाऊस आला होता ना. खोपडीच्या मैदानावरती गेलते मित्रांनो, पण तिकडे पाऊस झाला त्याच्यामुळे काय गाड्या झाल्या नाही. तर आज येवला माटोलडांचं मैदान आहे इथं अड्डामध्ये. आज वातावरण पण मस्त आहे, तसं काही विषय नाही. बघू शकता तुम्ही आहे थोडं 20-19 पण गाड्या होऊन जातील. मित्रांनो बघा एलियन आलाय आज मैदानामध्ये. इकडं पवन मोठा राखीस. सोनू किती वाजता निघाले ते? 11:30 वाजता निघालो. 11:30 वाजता. अच्छा हा का, सकाळी 11 वाजता म्हणजे तुम्हाला 2-2.5-3 घंटे लागले सर. आज बाहेरून पळणार का? पवन मध्ये बाहेरून, आपण बाहेरच राहतो म्हणा, काही विषय नाही. आता पंकज पंकज मध्ये याला खोपडीला पण हाकणार होते ना, खोपडीला काय विषय झाला? पाऊस आला. अच्छा, त्यामुळे मैदान कॅन्सल. तिकडं कोण जोड लागलं तुम्हाला? मापूरवाडी. मापारवाडी होती का? पण पावसाच्या कारणाने गाड्या आल्या नाही त्या. अच्छा, हा माऊली मित्रांनो बघा पंकज शेठ त्यांचा माऊली आतल्या साईडनं पाहतो आणि बाहेरून एलियन पाहतो. मित्रांनो बाहेरून गाडी चालली पहिली पवनची, एलियन त्यामध्ये. सरकार आहे एलियन का अंतर दिला रे. आला रावे झाली. किती अंतर होता ते? किती तरी दोन्ही छकड्याचा तिकडे पिकअप बापरे, 2-2.5 छकड्याचा अंतर होता. अरे बापरे लय अंतर झालं. मित्रांनो गुलाल घेतला एलियनना बघा. पवन आणि एलियन अपराजित गाडी, ही जोडी एक नंबर आहे गोडाबली क्षेत्रामधली. शुभम तिकून आल्यानंतर पहिलंच खेळेन त्याचा 1001 दावणीवरून इकडे आला नाशिक मध्ये, त्याच्यानंतर पवन मध्ये पळतोय पहिल्यांदाच. अच्छा, खोपडीला होतो. खोपडीला ते पावसामुळे झालं नाही ना. घेतला गुलाल गुलालासाठी खूप संघर्ष चालू होता. हा ना, बर दादा पण बघतील आता गुलाल घेतला इकडं. तर 2.5-3 छकड्याचा अंतर होता. वरती अंतर नाही बघितला. बुडामध्ये भरपूर अंतर होता. आता वरती नव्हतं, मी खाली होतो गाडी. हा
नाही आता मी निम्म्या पाठीमध्ये होतो आणि भरपूर अंतर दिला तिथंच. A1 जोडी मित्रांनो बघा, गर्दी बघा कशी जमली. जॅकी मित्रांनो बघा, भुजन भो ड्रायव्हर हिंदकेसरी. हे काय चल गाण्या उभा काय अण्णा चला आता चल सर का एक मिनिट फोटो काढू दे. मागवा थोडे असे असे थोडे. गुलाल लावा गुलाल. झालं मामा. गेली दिसू द्या. जय. इंजिन टापला आता आता शेलो पकड. दिलंय बैलाच होत ना, बैलाच लावला बैला. इकडे एक मिनिट. ओ सोनू कार्तिक. आतली झाली. पवनच्या दोन्ही गाड्या आल्या मित्रांनो. पण त्याच्या घरी परत घे माग. अरे लय अंतर होतं रे. नाही रे. बघा मित्रांनो असं अंतर होतं बघा. एवढं अंतर झालंय गाडीचं माऊलीच्या. एलियनचा दाखव बरं मित्रांनो. बघा आता एलियनचा अंतर बघा. हे बघा एलियनचा अंतर किती झालंय. एक मिनिट. लय अंतर होतं रे. दोन्ही आले का. बाजूला घे रे चला ना पटकन. हा सोड राहिले का. काढून घे. हो बोला आणा इकडे. माऊली चाललाय मित्रांनो बघा.
तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. एलियनची अपडेट फक्त आपल्या चॅनलवरती भेटेल. 1051चं फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आहे ना सबस्क्राईब नक्की करा. का एलियन एक नंबर भाऊ. अशी गर्दी झाली एलियनची गाडी झाल्यानंतर 70 ते 75% पार्टी रिकामी होऊन गेलं, मैदान रिकामं होऊन गेलं. इतकी गर्दी, कमीत कमी एक 1,500 पब्लिक असेल भाई. लई मार्केटिंग म्हणजे लई प्रचार झाला नव्हता, त्यामुळे नाही तर अजून बी पब्लिक आली असते, एवढं लक्षात ठेवा. खोपडीच्या पाठीवरती मैदान राहीन आता पुढलं. त्या मैदानामध्ये पवनसोबतच पळणं शक्यतो, कारण की पवन येलेनी एक A1 जोडी तिला आत्तापर्यंत पडलेली नाही ती जोडी घोडाबैल क्षेत्रामध्ये. अपराजित जोडी ती एक नंबर A1 जोडी, ती एकदम क्लास आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढं खोपडीच्या मैदानावरती भेटू आपण. तिकडे एलियन जर आला तर आपण नक्की जो अपडेट घ्यायला त्याच्यावाली. बाकी जर व्हिडिओ जर आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बाकी चला भेटूया पुढं व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. बाकी